रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। चिमुकला प्राचीच्या मारेकरांना अटक करा, ओबीसी महासंघाची मागणी करत आक्रोश धरणे आंदोलन। नाशिक येथील महापालिकेच्या वतीने मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई। सब पोलीस निरीक्षक अभिषेक पाटलांमुळे वाचले 97 गुरांचे प्राण। अकोला पिंजर नजीकच्या वडगाव फाट्याजवळ नालीत पडून अपघातात एक दुचाकी स्वार गंभीर। सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा लाल बावटा यांच्या साक्री तहसील कार्यालयावर धडक मोर्चा। हिरेमधील बंद सिटी स्कॅन मशीन त्वरित दुरुस्त करा, सपाची निदर्शने। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील निंबूळ येथील प्राची माळी हिची काही दिवसांपूर्वी हत्या करून विहिरीत फेकण्यात आले होते। मात्र अद्यापपर्यंत तिचे मारेकरी अद्यापही सापडलेले नाहीत। मारेकरांचा शोध घ्यावा या मागणीसाठी आज आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले। ओबीसी आरक्षण बचाव समितीचे तसेच माळी समाजसेवा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष दिलीप देवरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की चिमुकली प्राची माळी हिचा काही दिवसांपूर्वी निर्घुणपणे हत्या करून तिचा मृतदेह हा विहिरीत फेकण्यात आला। हे दुर्दैवी कृत्य करणारा तात्काळ अटक करण्यात येऊन त्यांना नराधमाला कठोर शिक्षा व्हावी तसेच मारेकरांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आज हे आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। आक्रोश धरणे आंदोलन वेळी दिलीप देवरे, बीएन बिरारी, रामकृष्ण खलाणे, अण्णा माळी, ज्ञानेश्वर माळी, मोहन मोरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाज बांधवांनो, 17 ऑक्टोबर या दिवशी या धुळे जिल्ह्यामध्ये निंबूळ गावामध्ये एक अत्यंत कलंकित घटना घडली। कुमारी प्राची माळी ही 2 वर्षाची निरागस बालिका तिच्या घरातून रात्री अपहरण केलं आणि घरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत तिला टाकून दिलं आणि तिची हत्या करण्यात आली। अत्यंत क्रूर घटना ही, सगळ्यांच्या हृदय व्हावं अशी घटना ही। त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिली, एसपी साहेबांना निवेदन दिली, धुळे तालुका साहेबांशी चर्चा केली, सर्वांशी चर्चा केली, परंतु आज या घटनेला 20 दिवस झाले तरी आज पावता आरोपींचा शोध नाही। आपलं पोलीस डिपार्टमेंट दिल्ली, नोएडा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश
येथून आरोपींना अटक करून आणतात. पण या धुळे तालुक्यातील निंबूळ गावातील या प्राची माळीच्या आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. तर त्या आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी आणि त्यांना शिक्षा व्हावी याकरता आम्ही शासनाचे लक्ष वेधण्याकरता आज या ठिकाणी ओबीसी समाज, माळी समाज यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलं आहे. या आंदोलनात विविध राजकीय पक्षाचे, विविध सामाजिक संस्थेचे, महिला संस्थेचे, महिला मंडळ हे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही या सर्वांच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करा, अन्यथा यापुढे या धुळे जिल्ह्यातील नाहीच तर महाराष्ट्रातील माळी समाज हा धुळ्यामध्ये जमवून आणि एक मोठा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामात शासनाने ही शासनाची जबाबदारी राहणार आहे असं मी तुम्हाला आश्वासन देतो. कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता महापालिकेच्या वतीने शहरातील ठिकाणी नो मास्क नो एंट्री मोहिमेची सक्ती करण्यात आली असून त्यानंतरही सुरक्षतेचे पालन न करणाऱ्यांवर आता धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. बुधवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात मास्क न वापरणाऱ्या 178 नागरिकांना दंड आकारण्यात आला आहे. याशिवाय गेल्या ऑक्टोबर महिन्यात तर याच कारणावरून 1490 नागरिक आणि व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 2,98,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नाशिक शहरात ऑक्टोबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित होत असली तरी संपूर्ण संकट टळलेले नाही. त्यातच जागतिक स्तरावरच्या आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी येत्या हिवाळ्यात म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे अधिक काळजी घेतली जात आहे. मास्क न वापरणाऱ्यांसह सामाजिक अंतर न बाळगणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 91 नागरिकांना न्यायालयाने 56,750 रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे, मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हे दाखल करत अशा प्रकारे निष्काळजीपणा दाखवणाऱ्या नागरिकांना दंडाची शिक्षा ठोठावली. मास्क न लावणाऱ्यांच्या संख्येत ज्येष्ठ नागरिकांचा जास्तीत जास्त समावेश दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शहरात सार्वजनिक ठिकाणी वावर करताना मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. यावेळी आमचे प्रतिनिधी सोमनाथ क्षत्रिय यांनी नवीन नाशिक येथील महापालिकेचे स्वच्छता मुकादमचे अधिकारी रावसाहेब रुपवते व दत्तात्रय जेजूरकर यांच्याशी संवाद साधला. आमची दंडात्मक कारवाई चालू असल्यापासून आजपर्यंत बऱ्यापैकी नागरिकांना फरक पडलेला आहे. पण आताही बरेचसे लोक असे आमच्याबरोबर भानगडी करतात. बऱ्यापैकी भानगडी करून आरेरावी भाषा किंवा इतर बाहेर लोकांना कोणाला फोन करून आम्हाला दबाव टाकतात. त्याच्यामुळे आम्हाला दंडात्मक कारवाईला काही गोष्टींना सामोरे जाता येत नाही. त्यातली त्यात लोक डायरेक्ट इथं जागेवर आमचे भानगडी होऊन पोलीस स्टेशनपर्यंत पण आत्तापर्यंत भानगडी गेलेले आहेत. बऱ्याचशा लोकांना हे बघा, हे लोक आत्ता इतक्यात पळून गेला, गाडीवाला अडवलं तर जागेवर पळून गेलेले आहे. तर या गोष्टींना चांगले सुजाण नागरिकसुद्धा या गोष्टीमध्ये ऐकत नाही. चांगले सुशिक्षित लोक असतात ते सुद्धा प्रतिसाद काही प्रकारे देत नाही. पण बऱ्यापैकी जवळजवळ 80 ते 85% चांगल्या प्रकारे फरक पडलेला आहे आपल्याला. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात 2 वाहनातून गुरे तस्करी होत असल्याची खबर मिळाल्याने शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सब पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी हाडाखेड चेक नाक्यावर सापळा रचून 2 वाहने ताब्यात घेतली. या वाहनातून तब्बल 97 गुरांची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी ही वाहने ताब्यात घेत कारवाई केली. यावेळी एका वाहनाचा चालक पळून गेला तर दोघे पोलिसांच्या हाती लागले. पोलीस ठाण्याचे सब पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना आज पहाटे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुरे तस्करी होत असल्याची खबर मिळाल्याने त्यांनी हेड कॉन्स्टेबल संजय नगराळे, श्यामसिंग वळवी, पोलीस नामदार संजीव जाधव, पोलीस कॉन्स्टेबल राजू गीते, राजेश्वर कुवर या पेट्रोलिंगवरील कर्मचाऱ्यांना सूचित करून थेट हाडाखेड चेकपोस्ट गाठले. पहाटे 5च्या सुमारास पोलिसांना हवे असलेली MP 09/HG 6039 माल ट्रक व UP 21/AN 2985 हा कंटेनर तपासणी नाक्यावर आला असता पोलिसांनी ही वाहने अडवली. यावेळी पोलिसांना पाहून माल ट्रकचा चालक पळून गेला तर सहचालक मुक्तिहार नबूनूर मुलतानी वय 40 राहणार बोतलगंज मध्य प्रदेश यांच्याकडे अधिक चौकशी करता त्याने गाडीत गोरे असल्याचे सांगितले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात एकूण 50 गोरे 2 कप्प्यात कोंबलेले आढळून आले. तर दुसऱ्या वाहनाचा चालक फिरोज खान, इस्माईल खान
वय 32 राहणार चंदननगर सेक्टर इंदोर यानेही त्याच्या गाडीत गायी व गोरे असल्याचे कबूल केले। पोलिसांच्या तपासणीत या वाहनात 12 गायी व 35 गोरे आढळून आले। या दोन्ही वाहनातील गुरांच्या वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याने पोलिसांनी 25 लाखाच्या 2 वाहनासह 5,45,000ची गुरे मिळून एकूण 30,45,000चा ऐवज जप्त केला। शिवाय ताब्यात असलेला मुक्तिहार मुलतानी, फिरोज खान या दोघांसह पळून गेलेला चालक अकबर मुलतानी अशा तिघांवर गुन्हा दाखल केला। दिनांक 4 नोव्हेंबर रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला एक गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। मंदसौर मध्य प्रदेश या ठिकाणून सिल्लोड औरंगाबाद या ठिकाणी काही वाहनांमध्ये अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक केली जाणार आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली होती। जशी माहिती प्राप्त होती त्याप्रमाणे आम्ही हाडखेड चेक नाका या ठिकाणी आमची एक टीम तैनात केलेली होती आणि ज्यावेळेला असे संशयित वाहन तपासायला सुरुवात केली त्यावेळेला 2 10-चाकी ट्रकमध्ये डबल पार्टिशन करून जनावरं निर्दयतेने बांधून कोंबून नेले जात असल्याचं दिसून आलं। सदर दोघंही वाहनं आणि जनावरं आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। 2 आरोपी देखील ताब्यात घेतलेले आहेत। या प्रकरणामध्ये साधारण 50 गायी आणि लहान मोठी इतर जनावरे अशी मिळून टोटल एकूण 97 जनावरं आम्ही ताब्यात घेऊन ती गोशाळेमध्ये रवाना केलेली आहेत। त्याचप्रमाणे 2 आरोपींना अटक देखील केलेली आहे। या प्रकरणाचा तपास हा पुढे पोलीस नाईक जाधव हे करत आहेत आणि ही जी कारवाई आहे ती माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर तसंच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनने केलेली आहे। 4 नोव्हेंबर 2020 रोजी रात्रीची घटना अकोला पिंजर रोडवरील वडगाव फाट्यानजीक चंद्रमणी डोंगरे वय 35 राहणार आंबेडकर चौक अकोला हे आपल्या दुचाकीने बार्शी टाकळी पिंजर रोडने जात असताना वडगाव फाट्यानजीक हा अपघात झाल्याची माहिती पिंजर येथील कापड व्यापारी धनंजय देशमुख यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली। क्षणाचाही विलंब न करता जीवरक्षक दीपक यांनी रुग्णवाहिका घेऊन सहकारी राहुल अरुण जवके सह 10 मिनिटात घटनास्थळ गाठले आणि तात्काळ पिंजर प्राध्यापक आमदार केंद्रात दाखल केले। ह्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आगलावे सर यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात पाठवले। यावेळी पथकाचे स्वयंसेवक सागर आटकेकर, सूरज ठाकूर, सनी इंगळे, राहुल घनगाव, ऋतिक सदाफळे यांनी सहकार्य केले अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे। धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ कार्यालय धुळे अंतर्गत सहकारी हमीभाव केंद्र तात्काळ सुरू करा। केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी जाहीर केलेल्या शेतीमाल हमीभावानुसार खरेदी करा। त्या हमीभावानुसार खरेदी न करणाऱ्या सरकारी व खाजगी व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा। सर्व धान्य हमीभावाने खरेदी करा। हमी खरेदी केंद्र व खाजगी व्यापारी दुकानांसमोर हमीभाव फलक लावण्यात यावे। आदिवासी वन हक्क कायदा व पंचायत विस्तार अधिनियम 1996 पैसा ॲक्टची योग्य अंमलबजावणी। वनजमीन कसत असलेली जमिनीचा वैयक्तिक व सामूहिक हक्काची 7/12 उतारा द्या। केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी कायदा रद्द करा। साक्री तालुक्यातील शासकीय हमीभाव केंद्र जवळजवळ बंदच आहेत। ही हमीभाव केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी। उदाहरणार्थ मक्का 900 ते 1000 रुपयाने खरेदी केला जात आहे। सरकारने जाहीर केलेला भाव 1850 रुपये असताना कमी भावाने खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। किशोर ढमाले म्हणाले की जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू ठेवू असे तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना यावेळी सांगितले। त्याचा पत्रव्यवहार आपल्याला साहेब देणार होते, मिळालाय का अजूनपर्यंत? काय करायचं आता? तुम्ही ते तुमच्याकडे असलेली कागद पण द्यायला तयार नाही, कधी देणार आहात? किती तारखेला देणार होता? किती कार्यकर्त्यांनी किती वेळा चक्रा मारल्या? मग तुम्ही कुठे दिलं? कुठे दिलं तुम्ही? अपूर्ण काल साहेबांनी परत निंबाळ्याला मिटिंग घेतली, सर्वांनी याद्या तयार करायला तिथे त्यांचा अजून 2 दिवसांनी ते देणार आहे।
आज आले नाहीत का ते तहसीलदार? त्यांना बोलवून आम्ही त्या दिवशी ते बसलो होतो. इथून आम्ही करतो काय सांगत होता का आमच्याकडे तुमच्या काय प्रूफ नाही आहे. आम्ही तुमच्याकडे कुठून येते आमच्याकडे नोंद नाही सांगत होतो. त्यांना बोलवून येते बसलो 2-3 बैठक घेतली होती. तुम्ही अंगावर घेतल्यापेक्षा त्यांना बोलवा रावसाहेब थोडं. इथला आम्ही फिरत राहा चक्रात मारला दरवेळी कार्यकर्ता उठणार त्या बुक्यातिशा पूर्व सर्व कार्यकर्ता फिरतो एवढं हुशार तुम्हाला कळलं. आणि खरं म्हणजे 2 तहसीलदार बाकीचे म्हणतात तुमचा भाग पिंपळनेरला जोडला आहे. पिंपळनेरला गेलो असता तर कोणती अधिकारी सापडत नाही. शहरातील हिरे मेडिकल कॉलेजमधील सिटी स्कॅन मशीन गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून बंद पडले आहे. त्यामुळे रुग्णाचे हाल होत आहे. खासगी रुग्णालयात गेले तर मोठाच खर्च येतो. म्हणून ते बंद पडलेले सिटी स्कॅन मशीन त्वरित दुरुस्त करावे अशी मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी निदर्शने केली. भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज हे धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांना जवळचे ठरते. त्यासाठी नवीन मशीन मंजूरही झाले आहे. तरी ते मशीन त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर अमीन पटेल, रफिक शाह, इनाम सिद्दीकी, निहाल अन्सारी, गुलाम कुरेशी, अकील शाह, अकील अन्सारी, इस्लाम अन्सारी, इरफान शाह, नवीद अन्सारी, रशीद शाह, सादिक मक्कू, अनु अन्सारी आदींची नावे आहेत. हिरे मेडिकल कॉलेज में नॉन कोविड शुरू हो चुका है. उसके लिए आप घात के पेशेंट, पूरे जिले के पेशेंट वहाँ पर आ रहे हैं अभी. और जो आप घात के पेशेंट है, जो कोविड के पेशेंट है, कोविड के पेशेंट को HRCT करना पड़ता है. और एक्सीडेंट के पेशेंट को जो है ब्रेन का CT स्कैन करना पड़ता है. 3 महीने से CT स्कैन मशीन बंद है और CT स्कैन मशीन पूरा भंगार हो चुका है. इसके लिए CT स्कैन मशीन को बार बार बनाना पड़ता है. हम लोग समाजवादी पार्टी की तरफ से 2 साल से लड़ रहे थे. CT स्कैन मशीन साल भर से मंजूर है. हमने अमित देशमुख साहब को भी लेटर दिया है कि CT स्कैन मशीन यहाँ पर नया आना चाहिए, मगर 8 महीने हो चुके हैं अभी तक CT स्कैन मशीन आया नहीं है. अगर यही हालात रहे तो बहुत सारे पेशेंट की जान जाती है. CT स्कैन निकलता नहीं है. अगर कहीं पर CT स्कैन करने के लिए भेजते हैं तो 2 से 3 हजार रुपये उसको खर्च लगता है और जाने के अंदर वो पेशेंट की कंडीशन खराब होती है. अगर 1 महीने के अंदर CT स्कैन मशीन नहीं आता है तो हम जो है समाजवादी पार्टी यहाँ पर बहुत बड़ा आंदोलन छेड़ेंगे. कोरोना काळात कुपोषणाचे प्रमाण कमी झाले असले तरी पालकांमध्ये जी सतर्कता हवी आहे ती पाहायला मिळत नाही. त्यांनी जर सहकार्य केले व आपल्या बालकास दिलेला आहार नियमितपणे दिल्यास कुपोषण निश्चित थांबेल असा विश्वास बाल विकास प्रकल्प अधिकारी भारती साताळकर यांनी व्यक्त केला. राजूर भाग हा आदिवासी असून डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना कुपोषण कमी करण्यासाठी सुरू आहे. शासन निर्णयाप्रमाणे अंगणवाडी सेविकेने दिलेला तक्तप्रमाणे खरेदी करून लाभार्थ्यांना आहार पोचवायचा आहे. सरासरी बघितले तर दर 3 महिन्याला 4 ते 4.5 हजार गरोदर महिला, स्तनदा माता, 7 महिने ते 6 वर्षापर्यंतचे बालके असून त्यांना अंडी, कडधान्य, केळी, दूध देतो. पर्यायी व्यवस्था म्हणून खजूर व राजगिऱ्याचे लाडू देतो. सध्या अंडी व केळी वाटप सुरू आहे. भाजीपाला, लिंबू, हळद, मिरची, मसाले हे आहारात बसवतो. अंगणवाडी सेविका हा आहार सध्या स्वतःच्या खर्चातून देतात व शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यावर ते बँक खात्यावर तो निधी आम्ही वर्ग करतो. मग त्या दुकानदाराचे बिल जमा करतात. अशा प्रकारे ही अमृत आहार योजना आपल्या स्तरावर यशस्वीपणे सुरू आहे. राजूर विभागात 262 अंगणवाडी सेविका आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनीस कोरोनाच्या काळात सेवा देत आहे. आहाराचे प्रमाण पाहिले तर THR 3 ते 6 वयोगटातील मुलांना आहार अंगणवाडीमध्ये शिजवून दिला जायचा. कोरोनाच्या कालावधीत तो कच्चा कोरडा आहार दिला जातो तर अमृत आहार ही कच्चा व कोरडा दिला जातो. 265 अंगणवाडीत ही योजना सुरू आहे. सेविका कोरोना काळात नियमितपणे सेवा देत आहे. 2 अंगणवाडी सेविका संक्रमक होऊन उपचार घेऊन पुन्हा कार्यरत झाल्या आहे. कुपोषित व अतिकुपोषित विचार केला तर तीव्र कुपोषित 63 बालके आहेत. त्यांच्यासाठी शासनाकडून ADNF म्हणजे सकस युक्त पिठाचे पुरवठा होतो. त्यातून कुपोषणाचे प्रमाण कमी होते. कोरोनामध्ये सेविका बालकांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यांना कुपोषित व तीव्र कुपोषित मुले साधारणमध्ये कशी पाण्याची व त्यांचे मार्गदर्शन करतात. मुलांना व कुटुंबांना स्वच्छतेचे पालन कसे करावे हे सांगतात. पालकांचे यात सहभाग व प्रबोधन महत्त्वाचे आहे. यातून निश्चितच कोरोना संक्रमण होण्यास मदत होईलच, त्याबरोबरच कुपोषणाचे प्रमाणही वेगाने कमी होईल अशी मला आशा वाटते. नमस्कार, मी कुमारी भारती साताळकर. सध्या राजूर प्रकल्पावर CDPO म्हणून कार्यरत आहे. राजूर प्रकल्पामध्ये एकूण 262 अंगणवाड्या आहेत. त्या सर्व अंगणवाड्यांवर सेविका आणि मदतनीस कोरोनाच्या कालावधीत पण आपल्या जी सर्व्हिस आहे ती व्यवस्थितपणे करत आहेत. आता आहाराचं जर प्रमाण बघितलं आपण
तर THR जो 3 ते 6 वर्षाच्या मुलांना अंगणवाडीमध्ये शिजवून दिला जायचा, कोरोनाच्या कालावधीत तो कच्चा कोरडा आहार घरपोच दिला जात आहे. नंतर अमृत आहारही मातांना जो डब्बा दिला जातो त्याच्याऐवजी आपण कच्चा कोरड्या आहाराच्या स्वरूपात देत आहोत. नंतर कोरोना स्थिती जर मध्ये बघितलं तर सेविका आणि मदतनीस व्यवस्थितपणे आपल्या कामाची अंमलबजावणी करत आहेत. त्यामध्ये पूर्ण प्रकल्पात एकूण 262 अंगणवाड्यांपैकी 2 सेविकांना कोरोनाची बाधा झाली होती, पण त्या आता व्यवस्थितपणे नीटही झाल्या आहेत आणि पुन्हा आपल्या कामाला लागल्या आहेत. त्यामुळे आमची जर स्थिती पाहिली, राजूर प्रकल्प हा आदिवासी भागात येतो. त्यात एकूण 63 हे तीव्र कुपोषित बालकं आहेत. त्यांच्यासाठी शासनाकडून EDNF म्हणजे एक अमायलेजयुक्त पिठाचा आपण सप्लाय करतो. त्याच्यातून कुपोषणाचं प्रमाण कमी व्हायला निश्चितच मदत होत आहे. सगळ्यात महत्वाचं, कोरोना स्थितीमध्ये सेविका पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यांना सॅम आणि मॅम मधून मुलं साधनांमध्ये कसे आणायचे आणि मुलांना स्वच्छतेचं पालन कसं करायचं हे कुटुंबांना आणि मुलांना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवत आहे. यात जर सेविका आणि प्रकल्पाचा वाटा तर आहेच, पण पालकांचं प्रबोधन आणि पालकांचं सहकार्य खूप गरजेचं आहे. यातून निश्चितच कोरोना संक्रमण कमी व्हायला मदत होईल आणि सॅम आणि मॅमचं मुलांचं प्रमाणही कमी व्हायला निश्चितच मदत होईल. मौजा दानोली येथील घरकुल लाभार्थी आनंदबाई मडावी हिला सन 2015 ते 16 या वर्षी इंदिरा आवास योजनेअंतर्गत, सन 2016 ते 17 या वर्षी शबरी आवास योजनेअंतर्गत तिच्या पतीला घरकुल मंजूर झाले होते. परंतु सलग 4 वर्ष लोटल्यानंतरही पंचायत समिती प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आनंदबाई मडावी महिलेला अखेर आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली. याला पंचायत समिती जबाबदार आहे असा आरोप सरपंच विजय रणदिवे यांनी केला असून महिला सोबत स्वतः सरपंच विजय रणदिवे सुद्धा उपोषणाला बसले आहे. पंचायत समिती प्रशासनाला अनेकदा निवेदने देऊन सुद्धा लक्ष न दिल्याने अखेर आज पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केले व जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा सरपंच विजय रणदिवे यांनी दिला. यावेळी नारायण हिवरकर, अरुण मडावी, किशोर बावणे, शशिकांत आडकिने, रमेश मालेकर, अमोल आसेकर, पुरुषोत्तम भोंगळे, बंडू सोयम, ओम पवार यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला. आज या कोरपणा पंचायत समिती समोर आदिवासी महिला लाभार्थी श्रीमती आनंदाबाई वसंत मडावी यांना 2015-16 व 2016-17 मध्ये शबरी योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आलं आहे असं पंचायत समितीच्या पत्रानुसार या ठिकाणी दिसून येते. परंतु या विधवा महिलेला आणि आदिवासी महिलेला या शबरी आवास योजनेपासून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी वंचित ठेवलं आहे आणि हे कायद्यानुसार फार मोठं एक अन्याय करणारं कृत्य पंचायत समितीच्या अधिकाऱ्याकडून आणि पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याकडून झालेला आहे. आणि या ठिकाणी शासनाची योजना प्रत्येक वंचित महिलेला व नागरिकांना शबरी योजनेअंतर्गत निकषानुसार घर मिळायला पाहिजे. परंतु आज 4 वर्ष झाले तरी कागद इकडून जिल्हा परिषदकडे, जिल्हा परिषदचे कागद पंचायत समितीकडे करून या ठिकाणी कुठंतरी पाणी मुरत आहे आणि या महिलेवर फार मोठा अन्याय झालेला आहे. आणि या अन्यायाची दखल घेऊन तातडीने पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी व यांनी याबाबत त्वरित न्याय द्यावा आणि या महिलेवर जो अन्याय झाला त्याला अनुषंगून महिलेने या व येथील सरपंच विजय रणदिवे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. आणि या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष कोरपणाच्या वतीने आमचा संपूर्ण पाठिंबा असून या अन्यायाला जर न्याय मिळाला नाही तर एक मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी ही पंचायत समितीच्या BDO व शाखा अभियंत्यावर राहील आणि होणाऱ्या परिणामास यांनी सज्ज राहावं अशी मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी सांगतो. आणि त्वरित या महिलेला शबरी योजनेअंतर्गत जो घरकुल मिळाला आहे त्याचा लाभ त्वरित द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. चिमुकला प्राचीच्या मारेकरांना अटक करा, ओबीसी महासंघाची मागणी करत आक्रोश धरणे आंदोलन.
नाशिक येथील महापालिकेच्या वतीने मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. सब पोलीस निरीक्षक अभिषेक पाटलांमुळे वाचले 97 गुरांचे प्राण. अकोला पिंजर नजीकच्या वडगाव फाट्याजवळ नालीत पडून अपघातात एक दुचाकी स्वार गंभीर. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा लाल बावटा यांच्या साक्री तहसील कार्यालयावर धडक मोर्चा. हिरेमधील बंद सिटी स्कॅन मशीन त्वरित दुरुस्त करा, सपाची निदर्शने. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.